नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जे आय टी प्रिन्सिपल गट ब चा जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये 7वं युनिट आहे. तर त्याच्यामध्ये एक बीट आपल्याला असा दिला आहे, स्टेट गव्हर्नमेंट पॉलिसीज रिलेटेड टू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. आता बघा, जे विद्यार्थी माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असतील त्या विद्यार्थ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की आयट्या प्राचार्य गट ब साठी पूर्ण जवळपास मी सिलेबस शिकवलेला आहे. तर ते माझ्या प्लेलिस्ट मध्ये आपण जाऊन त्याचा फायदा घेऊ शकता. सगळं व्यवस्थित सोप्या भाषेत सगळं मटेरियल दिलेलं आहे. सगळ्या व्यवस्थित सोप्या भाषेत सगळं समजून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तर ज्या विद्यार्थ्यांना वाटेल त्याने ते त्याचा फायदा घेऊ शकतात. तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण लगेच सेशनला सुरुवात करू. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला 2 मिनिटं मला फक्त स्लाइड वर घेऊ द्या. हा, आता बघा याच्यामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे की फक्त टायटल सिलेबस मध्ये काय दिलं, 7व्या असं दिलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंट पॉलिसीज रिलेटेड टू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट एवढंच दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय घ्यायचं हेच सांगितलेलं नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे हे मी या अँगलने या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. आता स्टेट गव्हर्नमेंट पॉलिसीज रिलेटेड टू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, आतापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या किती पॉलिसीज आल्या? तर पहिली पॉलिसी 1993 आली, नंतर 95 आली, 2001 आली, 2006 आली, 13 आली, 2019 आणि सध्या अलीकडच्या काळातील 2025. आता जर आपण बघितलं तर एलपीजी धोरण आपलं 1992 आलं आणि त्याच्यानंतर लगेच महाराष्ट्र शासनाने पहिली जे काय औद्योगिक पॉलिसी किंवा पहिले औद्योगिक धोरण हे जाहीर केलं 1993. आता इथं जर सोडलं तर इथं फक्त 2 वर्षांना, बाकी जर आपण अंदाज जर बघितला तर एक साधारण आपल्याला दर 5 वर्षांनी औद्योगिक धोरण जाहीर झालेलं दिसते. म्हणजे एक ते दुसरं 5 किती झाले, 2000 म्हणजे 2001 कन्सिडर केलं, इथून 5 ऍड केलं तर 2006. इथं जनरली आपण 6 आणि इथं जास्त थोडासा स्पेस गेला म्हणजे किती झालं, 6 आणि इथं 7. आता 13 आणि इथं 19 म्हणजे 6 वर्षांनी आलं. आणि हे सुद्धा एक म्हणजे 5-6 वर्षांनी एक प्रोबॅबल हे औद्योगिक धोरण जाहीर झालेलं आपल्याला दिसते. तर अलीकडल्या काळातल्या म्हणजे हे 3 तरी धोरण तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे बाबा 2013 आलं होतं, 2019 आलं होतं, 2025 आलेलं आहे. आणि पहिलं एक लक्षात जरी ठेवलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे 1993 महाराष्ट्राचं पहिलं औद्योगिक धोरण आलं होतं. अलीकडच्या काळातील किती, 2013, 19 आणि 25. आता बघा, फर्स्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह इंडस्ट्रियल पॉलिसी किती सांगितलं मी की पहिल्यांदाच 1993 आलेलं होतं. कारण की त्याच्या अगोदरच एलपीजी म्हणजे काय, एलपीजी धोरण आपण भारतानं स्वीकारले होतं 1992 आणि त्याचाच एक भाग म्हणून 1993 लगेच महाराष्ट्र शासनाने पहिलं कॉम्प्रिहेन्सिव्ह औद्योगिक धोरण जाहीर केलं. म्हणजे ते 1993 असं लक्षात सहज राहते. कारण की त्याच्या अगोदर एलपीजी धोरण आलं होतं, केंद्र शासनानं एलपीजी धोरण स्वीकारलेलं होतं. आता 1993च्या धोरणाचे महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत? टू गिव्ह द इम्पॉर्टन्स टू द एक्सपोर्ट ओरिएंटेड बिझनेस. म्हणजे काय, जे निर्यात करत असतील ना तर त्यांना जास्त महत्व द्यायचं आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे काय, की बिझनेस करण्यासाठी काय जे काय रूल रेग्युलेशन आहे ते थोडेसे सॉफ्ट करायचे आहे. किंवा लायसन्स असेल किंवा काही रूल रेग्युलेशन असतील ते थोडेसे स्ट्रिक्ट न करण्याऐवजी थोडेसे सॉफ्ट करण्याऐवजी त्याला आपण इज ऑफ डुईंग बिझनेस असं म्हणतो. ग्लोबल इंटिग्रेशन नुसतं राज्यापुरतं किंवा आपल्या भारत देशापुरतं मर्यादित नाही, तर आपलं जे काय आहे त्यात ग्लोबल इंटिग्रेशन असलं पाहिजे. म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट, जास्त करून एक्सपोर्टवर आपण भर दिला पाहिजे. मग त्यासाठी काय असं एक्सपोर्ट जर करायचं असेल आपला माल तर काय असायला हवं, ग्लोबल इंटिग्रेशन म्हणजे काय, हे विश्वचे माझे घर या अँगलने त्याच्याकडे बघितलं तरच आपलं ते एक्सपोर्ट होईल ना. नंतर त्याच्यानंतर आता बघा, हे आता थोडेसे मी 95, 2001, 2006 आता हे थोडेसे मी स्किप केले. आता त्याच्यामध्ये आपण काय करू की 2013, 19 आणि 25 या थोड्याशा पॉलिसी, थोडेसे आपण त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय या गोष्टी थोड्याशा डिटेलमध्ये थोडं डिस्कस करू. बाकी 1993 पहिलं औद्योगिक धोरण आलं होतं हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता इंडस्ट्रियल पॉलिसी 2013 बघा, त्याचा कालावधी काय होता, 2013 ते 18 म्हणजे काय, 5 वर्षाचा त्याचा टाइम स्पॅन होता. आणि त्याचा स्लोगन काय होती, मॅग्नेटिक महाराष्ट्र अट्रॅक्शन अनलिमिटेड. ही स्लोगन सुद्धा महत्वाची आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र अट्रॅक्शन अनलिमिटेड ही त्या धोरणाची घोषणा होती. आणि धोरण होता 2013चा, त्याचा कालावधी 5 वर्षाचा म्हणजे 2013 ते 2018. आता याच्यामध्ये काही टार्गेट सांगितलेले होते. टार्गेट काय सांगितलं, पहिलं टू अचीव मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ग्रोथ रेट 12 ते 13% पर ॲनम. 12 ते 13% इथे दिलेला आहे.
नंतर टू अचीव द मॅन्युफॅक्चरिंग शेअर 28% ऑफ द स्टेट जीडीपी, म्हणजे राज्याचा जेवढा जीडीपी असेल त्याच्या 28% हे मॅन्युफॅक्चरिंगचा शेअर असला पाहिजे, असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. नंतर असं सांगितलं टू क्रिएट द न्यू जॉब 2 मिलियन पर्सन, म्हणजे 2 मिलियन लोकांना नवीन रोजगार देणं, हे सुद्धा त्या धोरणामध्ये सांगितण्यात आलेलं आहे. थोडस क्लिअर करतो. हा, नंतर महाराष्ट्र इंडस्ट्रियल पॉलिसी 2019, त्याचा कालावधी सुद्धा 5 वर्षाचा आहे. त्याचे टार्गेट सुद्धा काय काय सांगितलं आता बघा. 2019 म्हणजे काय, 2024 एवढा कालावधी आहे, 5 वर्षाचा आहे. आता बघा, अट्रॅक्ट इन्व्हेस्टमेंट वर्थ ऑफ 10 लाख करोड बाय 2023-24, 10 लाख करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे. नंतर क्रिएट द एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी फॉर 40 लाख पीपल बाय 2023-24, म्हणजे 2023-24 पर्यंत 40 लाख लोकांना एम्प्लॉयमेंट किंवा रोजगाराच्या संधी प्रोव्हाइड करायचा आहे. नंतर टू अटेंड द मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ग्रोथ रेट ऑफ 12 ते 13%, टू रीच द जीडीपी शेअर ऑफ 25% बाय 23-24, म्हणजे इथं सुद्धा 12 ते 13% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा शेअर वाढवायचा आहे. कारण की आपल्याला जीडीपी मध्ये त्याचा शेअर किती असला पाहिजे, 25%. कितीपर्यंत, 2023-24 पर्यंत. नंतर महाराष्ट्र एम्स टू बी US $1 ट्रिलियन इकॉनॉमी बाय 2025, म्हणजे महाराष्ट्र राज्याची $1 ट्रिलियन इकॉनॉमी असली पाहिजे, असं सुद्धा त्या टार्गेट मध्ये सांगण्यात, म्हणजे त्या पॉलिसीमध्ये टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. नंतर बघा, आता हे सध्याची अलीकडच्या काळाची आहे, त्याच्यामुळे ही फार इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. महाराष्ट्र इंडस्ट्रीज इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिस पॉलिसी 2025. आता हे 2025 म्हणजे एकदम लेटेस्ट पॉलिसी आहे, त्याच्यामुळे याच्यासाठी हे थोडेसे आपल्यासाठी फॅक्च्युअल डेटा असेल किंवा त्याचं ड्युरेशन असेल किंवा इतर काही टार्गेट ऑब्जेक्टिव्ह असतील, हे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. तर बघा, याचा कालावधी 2025 ते 30, 5 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह क्रिएट एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी फॉर 50 लाख पीपल बाय 2030, म्हणजे 2019 मध्ये किती टार्गेट होतं, 40 लाखाचं. इथे किती टार्गेट आहे, 50 लाखाचं, की 2030 पर्यंत ते अचीव करायचं आहे. नंतर काय सांगितलं इथं, बूस्ट द मॅन्युफॅक्चरिंग कंट्रीब्युशन टू 20% बाय 2047. इथं किती होतं, 12 ते 13 होतं ना, आता ते वाढून किती झालेलं आहे, 20% झालेला आहे, म्हणजे 6 ते 7 टक्क्यांनी, तर जवळपास 7-8 टक्क्यांनी इथं वाढवलेलं आहे. नंतर काय, इन्व्हेस्टमेंट टार्गेट 70.5 लाख करोड, एवढं मोठं टार्गेट ठेवलेलं आलं आहे की 70.5 लाख करोड इन्व्हेस्टमेंट टार्गेट ह्या पॉलिसीमध्ये. हे सुद्धा आकडा अत्यंत महत्वाचा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. नंतर इन्व्हेस्ट महाराष्ट्र, महाराष्ट्र हे युनिफाईड डिजिटल प्लॅटफॉर्म, म्हणजे कोणता हवाला, हे तर थोडस मी कामा करायचं विसरलो. हे असं आहे त्याचं टार्गेट. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे एवढा, हे जो काय मी राऊंड करतो ना, हा इथं काम आहे. इन्व्हेस्ट महाराष्ट्र युनिफाईड डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफरिंग अ सिंगल विंडो एक्सपिरियन्स. आता हा इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा युनिफाईड एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा तयार केलेला आहे. नंतर ट्रान्सफॉर्म द स्टेट टू द इंडिया फर्स्ट $1 ट्रिलियन इकॉनॉमी बाय 2030, म्हणजे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं असं राज्य बनवायचं टार्गेट ठेवलेलं की ज्याची इकॉनॉमी $1 ट्रिलियन असली पाहिजे. हे कितीपर्यंत टार्गेट ठेवलं, 2030 पर्यंत. द पॉलिसी सेट अँड ॲम्बिशियस टार्गेट ऑफ नर्चरिंग 1.25 लाख न्यू एंटरप्रेनरशिप. हे पण आकडा लक्षात ठेवायचा की 1.25 लाख न्यू एंटरप्रेनरशिप अँड सपोर्ट द 50,000 स्टार्टअप अक्रॉस द स्टेट, म्हणजे 50,000 स्टार्टअपला सुद्धा सपोर्ट करायचा, हे सुद्धा याच्यामध्ये टार्गेट ठेवलेलं आहे. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर इथं कोणकोणते आकडे महत्वाचे आता आपल्यासाठी एक्झाम, हे 50 लाख पीपल जॉब क्रिएशन, नंतर 20% 2047 पर्यंत. नंतर किती इन्व्हेस्टमेंटचं टार्गेट किती आहे, 70.5 लाख. हे सुद्धा आकडा महत्वाचा आहे. नंतर $1 ट्रिलियन इकॉनॉमी कुठपर्यंत करायचं आहे, 2030 पर्यंत. आणि याच्यामध्ये नवीन एंटरप्रेनर्सला सपोर्ट करायचा किती, 1.25 लाख. तसेच नवीन स्टार्टअप साठी 50,000 जे नवीन स्टार्टअप आहेत त्यांना सुद्धा सपोर्ट करायचं. हे सगळं या पॉलिसीमध्ये मेन्शन केलेलं आहे. नंतर
स्टार्टअप डेफिनेशन जसं आता जे गट अ ची एक्झाम झाली, प्राचार्य गट अ ची, त्याच्यामध्ये जसं एमएसएमईच्या बाबतीत डेफिनेशन विचारल्या होत्या. तर आता होऊ शकते की या स्टार्टअपच्या बाबतीत डेफिनेशन येऊ शकतात. मग स्टार्टअप कोणाला म्हणायचं, त्याची डेफिनेशन काय असते हे तर आपण बघू. स्टार्टअप डेफिनेशन थोडस मी स्लाइड वर घेतो. बरं, ठीक आहे. स्टार्टअप डेफिनेशन आता बघा, नॉर्मल किंवा जनरल जर स्टार्टअप असेल तर तिथं 10 वर्षाचा एक आपल्याला अट दिलेली आहे. म्हणजे नॉट मोर दॅन 10 years अगो अँड अप टू 200 crore टर्नओव्हर. म्हणजे काय झालं, स्टार्टअप नॉर्मल किंवा जनरल स्टार्टअप कोणाला म्हणायचं आहे, ज्याचा कालावधी 10 वर्षापेक्षा जास्त नसला पाहिजे आणि ज्याचा टर्नओव्हर फक्त 200 करोड पर्यंत असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त नसलं पाहिजे. म्हणजे 10 वर्षाच्या आतला तो उद्योग असावा आणि त्याचा टर्नओव्हर 200 करोडच्या आतमध्ये असावी, तर त्याला आपण नॉर्मल किंवा एक जनरल स्टार्टअप म्हणतो. परंतु दुसरं असते एक डीप डीप टेक स्टार्टअप. त्याला कशाला म्हणायचं, त्याचा कालावधी किती सांगितलं आपण, 20 वर्षापर्यंत कमी कालावधीचा असला पाहिजे आणि त्याचा टर्नओव्हर किती असला पाहिजे, 300 करोडच्या आतमध्ये जर टर्नओव्हर असेल तर त्याला डीप टेक स्टार्टअप म्हणतात. आता डीप टेक स्टार्टअप कोणाला म्हणायचं, की ज्याला सायंटिफिक रिसर्च किंवा फार R&D लागते किंवा फार इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी लागते किंवा लेटेस्ट सॉफ्टवेअर लागते किंवा अलीकडच्या एकदम ऍडव्हान्स सॉफ्टवेअर लागते, तर त्याला आपण डीप टेक स्टार्टअप असं म्हणतो. त्यासाठी कंडिशन काय दिलेली आहे, की तो उद्योग 20 वर्षाच्या आतला असला पाहिजे आणि त्याचं जे काय टर्नओव्हर आहे ते 300 करोड पेक्षा आत असलं पाहिजे, तर त्याला आपण डीप टेक स्टार्टअप म्हणतो. नॉर्मल आणि जनरल स्टार्टअप साठी मी काय सांगितलं, की तो उद्योग 10 वर्षाच्या आत असला पाहिजे आणि त्याचा टर्नओव्हर 200 करोड पेक्षा कमी असला पाहिजे. नंतर आता बघा, ही स्टार्टअप इंडिया हे बघितलं होतं आपण अगोदरल्या लेक्चरमध्ये. स्टार्टअप इंडिया कधी सुरू झाला याची तारीख सुद्धा विचारतात कधी कधी. 16 जानेवारी 2016 स्टार्टअप इंडिया प्रोग्राम सुरू झाला होता. नंतर MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, MIDC स्थापना 1962 ला झाली होती. MIDC ऍक्ट अगोदरचा आहे, 1961 चा आहे आणि MIDC चा हेडक्वार्टर मुंबईला आहे. नंतर DMIC. आता हे MIDC DMIC मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, ते जरी सारखं दिसते तरी MIDC 1962चा आहे, DMIC 2006-07च आहे. DMIC म्हणजे काय, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर 1504 किलोमीटरचा कॉरिडॉर आहे. मदत जपान या देशाची मिळालेली आहे आणि सुरुवात कधी झाली आहे ती 2006-07ला सुरुवात झाली. आता DMIC डेव्हलपमेंट का इथं कंपोजिशन आहे, कॉर्पोरेशन आहे, चुकून झालं. DMIC डेव्हलपमेंट हे कॉर्पोरेशन कन्सिडर करायचं असं, हे चुकून झालं, कंपोजिशन कॉर्पोरेशन आहे ते. DMIC डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सुरुवात झाली 2008ला. नंतर हा जो काही कॉरिडॉर आहे 6 राज्यातून जात आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले शेंद्रा, बिडकीन आणि दिघी पोर्ट हे 2 ठिकाण आहेत. नंतर त्याच्याच मधला एक ऑरिक म्हणून येते कन्सेप्ट. ऑरिक म्हणजेच काय, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, फर्स्ट प्लॅन ग्रीनफील्ड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी इन इंडिया, ही भारतातली पहिली अशी सिटी आहे. नंतर एम ऑफ DMIC डेव्हलप स्मार्ट इंडस्ट्रियल सिटीज, डेव्हलप हाय हाय आपण म्हणू काय त्याला म्हणते, कॅपॅसिटी आहे, डेव्हलप हाय कॅपॅसिटी लॉजिस्टिक हब. नंतर मॉडर्न अर्बन सेंटर टू इस्टॅब्लिश इंडिया ॲज अ ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेडिंग हब. आता हे एम वगैरे पाठ करायची गरज नाही. आता इथं जर आलं की एम्प्लॉयमेंट क्रिएशनचा एम आहे का, तर हो. आता किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्याचा एम आहे तर का, तर हो. म्हणजे त्याच्यामध्ये पाठ करायचं. आपल्याला दिसते की दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजे काय, याच्यामध्ये एम पॉझिटिव्ह अप्रोच ना काही येऊ द्या, सगळं आपण करेक्ट करणार. उगा त्याला काही पाठ करायची मेमोराईज करायची काही गरज आहे का, तर नाही. नंतर PMEGP प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. आता ही एक्झामच्या दृष्टिकोनातून का महत्वाचं आहे, जरी 2008ची योजना आहे परंतु ते मागच्या 1-2 वर्षातच त्याचे जे काही रूल आहेत किंवा ज्याचे काही हे आहेत पॅरामीटर ते किंवा लिमिट आहेत त्या चेंज झाल्या, त्याच्यामुळे तो एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो. आता प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम 2008चा आहे. मिनिस्ट्री MSME आणि इम्प्लिमेंटेशन KVIC म्हणजे खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन यांच्याद्वारे त्याचं अंमलबजावणी होते. आता हे एक्झामच्या दृष्टिकोनातून का महत्वाचे आहे, की हे जे आपण जे लिहिलेला म्हणजे काय पॅरामीटर आहेत, तर हे 1-2 वर्षाखाली चेंज झालेले आहे, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. तर बघा, आता कॅटेगरी अँड सबसिडी, जर
कॅटेगरी कोणती दिली? जनरल. आणि तो जर अर्बन शहरी भागातला असेल तर किती आहे त्याला सबसिडी? 15%. आणि रुरल ग्रामीण भागात असेल तर 25%. स्पेशल कॅटेगरी दुसरी दिलेली आहे. स्पेशल म्हणजेच काय? SC ST OBC मायनॉरिटीज वुमन असतील यांच्यासाठी. अर्बन जर असेल तर काय? 25. आणि रुरल असेल तर काय? 35. आणि बघा, म्हणजेच काय झालेलं आहे की याच्यामध्ये आता की सबसिडी कितीपर्यंत दिलेली वाढवलेली आहे? ते 15 ते 35 पर्यंत याची लिमिट आहे. आणि त्याच्यासाठी आपण बघितलेलं आहे की कंडिशन काय काय आहे. आता फायनान्शियल सपोर्टिंग सुद्धा आहे. 20 लाख पर्यंत जर असेल, म्हणजे सर्व्हिस किंवा बिझनेस ऍक्टिव्हिटी असेल तर फायनान्शियल सपोर्ट किती? 20 लाखापर्यंत. जर 50 लाख म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर 50 लाखापर्यंत फायनान्शियल सपोर्ट असतील. आणि त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी काय दिली? ती 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे, 18 वर्ग पास असायला पाहिजे. ओनली न्यू प्रोजेक्ट कन्सिडर, म्हणजे काय? नवीन प्रोजेक्ट असतील तरच त्याला फायनान्शियल सपोर्ट मिळते, जुन्या प्रोजेक्टसाठी मिळणार नाही. नंतर सेल्फ हेल्प ग्रुपला याला प्रायोरिटी असेल, BPL लोक असतील त्यांना असेल. नंतर चॅरिटेबल ट्रस्ट ह्या सुद्धा एलिजिबल आहेत. नंतर तसंच जसं आपण सेंट्रलचे बघितले ते प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, तसंच काय असते? चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम सुरू कधी झाला होता? की 2019-20. कारण की तेव्हाच आपलं औद्योगिक धोरण आलं होतं ना 2019चं. त्याच्या अगोदरचं 2013चं होतं. नंतर 2019चं औद्योगिक धोरण आलं आणि त्याचाच भाग म्हणून काय झाला की CMEGP, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम सुरू झालेला होता. आता इम्प्लिमेंट कोण करणार त्याचा? महाराष्ट्र स्टेट खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्ड. आणि ते कशाच्या अंतर्गत येते? डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीज इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिस. आता याच्यामध्ये इलिजिबिलिटी कशी आहे? जर प्रोजेक्ट कॉस्ट 20 ते 25 लाख असेल तर 7वा वर्ग पास पाहिजे. आणि जर 25 लाखापेक्षा जास्त असेल तर तो कॅन्डिडेट 10वा वर्ग पास पाहिजे. बाकी जे काही क्रायटेरिया आहे ते सगळं रिमेनिंग सेम ॲज अ प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, म्हणजे जे 2008ची योजना आहे त्याच्या सारख्याच बाकीच्या एलिजिबिलिटी आहे. फक्त इथं 7वा आणि इथं 10वा वर्ग हे थोडंसं वेगळं आहे. आणि तिथं फक्त आपण प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम मध्ये फक्त 8वा वर्ग होतं. इथं 2 भागामध्ये डिव्हिजन केलेलं आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी कळल्या असतील, समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.